नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। नेहमी आपण मेथी, पालक, पोकळा यासारख्या पालेभाज्या करतो, पण कधीतरी हिवाळ्यात येणारी अशी ही मोहरीची भाजी करायला काही हरकत नाही। चवीला तर टेस्टी लागतेच, पण आरोग्यासाठी उत्तम आहे। संधिवात यासारख्या आजारात ती फार उपयोगी पडते। भरपूर आयर्न असणारी ही भाजी आपल्याला हाडांना बळकटी देते। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला मोहरीची भाजी एक जुडी लागेल। ही जाड पानं आहेत। पाण्यामधून 2-3 वेळा धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे असेल ती निघून जाईल। पानं व्यवस्थित नितळून घ्यायची आणि व्यवस्थित नितळल्यानंतर आपल्याला ही भाजी अगदी बारीक कट करायची आहे। मोहरीची पानं जाड असल्यामुळे ती शिजण्यासाठी सोपं जावं म्हणून अगदी बारीक कट करून घ्यायची आहेत। या पद्धतीने बारीक कट करून घ्या। खूप देठं जून असतील तर घेऊ नका, कोवळी असतील तर घ्या। एका पातेल्यात पाणी गरम करा आणि त्याच्यामध्ये ही शिजलेली भाजी टाका। थोडीशी आपल्याला शिजवून घ्यावी लागेल। आता एक 2 ते 3 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यावी लागेल। इकडे आपण शेंगदाणा कूट 3 टेबलस्पून केलेला आहे। मिरच्या 5 घेतलेल्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। लसूण 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरे 1 टीस्पून घ्या। याचं ओबडधोबड वाटण तयार करून घ्या। आता इकडे भाजी आपली शिजलेली आहे, अगदी मऊ झालेली आहे। आता ही भाजी नितळून घ्यायची आहे। गरम पाणी टाकून द्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये ही भाजी नितळून घ्यायची आहे। आता चाळणीत ही भाजी निथळलेली आहे आणि असं पाणी त्याचं काढून टाकायचं आहे। पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि हाताने मोकळी करायची आहे। तर तेल 2 टेबलस्पून गरम करा। त्याच्यामध्ये लसूण मिरचीचा जो आपण ठेचा केलेला आहे तो फोडणीला टाका। व्यवस्थित कच्चेपणा जाऊस तोपर्यंत भाजून घ्या। हिंग पाव टीस्पून टाका। आता ती पिळलेली भाजी टाका। तर व्यवस्थित ही भाजी त्या तेलामध्ये परतून घ्या। 1-2 मिनिटं परतून घ्या। तुम्हाला हवं असेल तर ही लोखंडी कढईत किंवा तव्यामध्ये सुद्धा केली तरी चालेल। शेंगदाणा कूट टाका। फक्त लोखंडी कढईत पालेभाज्या केल्या की त्या लगेच काढून घ्यायच्या असतात। आता मीठ चवीनुसार टाका आणि पाणी एक अर्धी वाटी टाका, म्हणजे भाजी आपली थोडी ओलसर राहील, कारण आपण पाणी सगळं पिळून घेतलेलं आहे आणि ती जराशी भाजी आणि शेंगदाणे मऊ होतील। आता एक 5 मिनिटं झाकून ठेवा। एक 5 मिनिटांनी बघूया, आपली भाजी छान शिजलेली आहे। पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि अगदी ओलसर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। अगदी मऊ भाजी शिजलेली आहे। चवीला खूप छान लागते। गरम गरम भाकरीबरोबर, ठेच्याबरोबर। भरपूर कोथिंबीर टाका। कच्च्या कोथिंबीर आणि ह्या भाजीचं चव खूप छान येते। तर व्यवस्थित ती कोथिंबीर मिक्स करा आणि गरम गरम भाकरीबरोबर लोणचं आणि ही भाजी सर्व करा। जर तुम्हाला ही पारंपरिक गावाकडची मोहरीची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच हेल्दी आणि पारंपरिक रेसिपीसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।